कधी काळी हिरवे वाटणारे बडगुजर आज भगवामय झाले। रोहिणी खडसेंची भाजपवर जहरी टीका। 1400 दिंड्यांना मिळणार 20,000 रुपयांचं अनुदान। 10 मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांच्या संख्येत वाढ। वाढीव दिंड्यांसाठी शासनाकडून 68,20,000 रुपयांची तरतूद। दिवे घाट मार्ग पालखीच्या वेळेमध्ये बंद राहणार। पालखी सोहळ्यादरम्यान दिवे घाटात डोंगरावर चढण्यास बंदी। माऊलींचा पालखी सोहळा पाहण्यास अनेकांना मुकावं लागणार। मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकामध्ये बदल। 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रकात बदल। संबंधित कालावधीमध्ये 6 ऐवजी 3 दिवसच रेल्वे धावणार। राज्यातल्या पुलांच्या तपासणीवर आता जिल्हा प्रशासनांचा फोकस। यवतमाळ जिल्ह्यामध्ये B&C द्वारे 4119 पुलांचं ऑडिट। राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या मार्गावरील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं जिल्हा प्रशासनानं काढलं पत्रक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णयांचा धडाका। धारावीत प्रकल्पात भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय, तर विरार अलिबाग कॉरिडॉरला कॅबिनेटची मंजुरी। कोल्हापूर हद्दवाढी विरोधात ग्रामस्थ आक्रमक। पुलाची शिरोली ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन। हद्दवाढी विरोधात 20 गावातले ग्रामस्थ आक्रमक। लातूर जिल्ह्याभरामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचं क्षेत्र घटणार। कापूस, तूर आणि ऊसाच्या क्षेत्रात वाढ होणार। 10 ते 15% सोयाबीनचं क्षेत्र घटणार। कोल्हापूरमध्ये रोकड चोरणाऱ्या टोळीला अटक। गांधीनगरमधील व्यापाऱ्याची 1,78,00,000 चोरली होती रोकड। कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं चोरट्यांना केली अटक। आणि जळगावच्या एरंडोलमध्ये 13 वर्षीय मुलाची हत्या। 4 संशयितांना घेतलं ताब्यात। हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।